आज ना मी बनवणार आहे सासूबाईंनी शिकवलेली बाजरीच्या कण्या घालून आंबाड्याची भाजी। आंबाडा म्हणजे वनस्पती आहे बर का, नाहीतर तुम्ही वेगळंच काहीतरी समजशाल। तर त्याआधी इकडे बऱ्याच जणांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की तुमच्या सासूबाई दाखवा म्हणून, आणि त्यांना ब्लॉग मध्ये का घेत नाही। तर चला म्हटलं आज त्यांच्या सोबतच व्हिडिओ काढावं। कसं आहे ना, आईंच्या काळात काय मोबाईल वगैरे नव्हता, आणि आपली पिढी अशी आहे ना की जी मोबाईल शिवाय राहू शकत नाही, कारण निम्म्याला वर काम तर मोबाईल वरतीच हँडल होत। त्यामुळे मीच नाही वैताग देत आईंना, तसं आईंचं काही म्हणणं नसतं बरं का व्हिडिओ काढण्याबद्दल, त्यांचं काम चालू असतं। आज इकडं खरं सांगायचं तर सकाळचं काम आवरून दिवसभर पडलेलीच होते, अंगात एवढा आळस शिरला होता ना की बस झोपेतून उठल्यावर पहिला एक चहा बनवला। आजकाल आहे ना चहाचं प्रमाण जरा जास्तच वाढत चाललंय, आता नाही बनवणार बाबा चहा। सकाळपासून हा पाऊस एवढा लपाछपी खेळतोय ना, थोड्या वेळ पाऊस आणि थोड्या वेळ ऊन असली गत चालू आहे याची। चहा घेतल्यावर पहिलं मुलांना घेऊन आले, त्यानंतर गेले होते आईंसोबत शेतात। आज मी तुम्हाला आहे ना खूप आगळी वेगळी रेसिपी दाखवणार आहे बर का। आता ही जी भाजी आहे ना ही मी कधी बनवलेली नाही, कारण मला आहे ना आवडतच नव्हती, पण मला आज खायची होती, त्यामुळे म्हंटल चला आज बनवूया। आईंना खूप आवडती बर का ही भाजी, आपल्या घरातील जुनी माणसं आहे ना खूप खायची या भाजीला। आताची पिढी काय तोंड पण लावत नाही। आंबाड्याच्या झाडाची एकदम कवळी कवळी पानं तोडून घ्यायची। आता आईंनी आणि मी बरेच पानं तोडून आणली होती बर का, दोघींनी मिळून आंबाड्याची चांगली पाने साईडला काढून घेतली। आता आपलं काय रेसिपीचं चॅनल नाही बर का, पण कधी मध्ये असं वेगळी भाजी केल्यानंतर मी रेसिपी सांगत असते। आईंना सहजच बोललं की आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये घेणार आहे, तर आईंनी पहिला आपला डोक्यावरचा पदर सावरला। आता लुगडं घालणारी ही शेवटची पिढी आहे बर का। आईंनी भाजी बारीक कापून दिली, तोपर्यंत मी इकडं बाजरी भाजून घेतली। जसजशा बाजरीच्या लाया बनत होत्या ना तसं मला बाजरी भाजायला आणखी भारी वाटत होतं। नंतर ही भाजलेली बाजरी मिक्सरला ग्राइंड केली। इकडं गरम पाणी झाल्यावर त्यामध्ये कापलेली भाजी आणि सोबतच बाजरीच्या कण्या पण टाकून दिल्या, म्हटलं दोन्ही पण सोबतच शिजून निघेल, पाण्यात पडल्यावर लगेचच भाजीचा कलर पण चेंज होतो। तोपर्यंत मी इकडं आंबाड्याच्या भाजीसाठी साहित्य काढलं होतं। शेंगदाणे ऑप्शन आहेत बर का, ते तुम्ही स्किप पण करू शकता। सोबतच एक कांदा पण कापून घेतला। इकडं आपली तोपर्यंत आंबाड्याची भाजी शिजून निघली होती, मग तिला अशा पद्धतीने आटून घेतलं। जिरे आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून दिला आणि वरतून मीठ मिरचीची फोडणी टाकून दिली। आता जास्तच बारीक सारीक मी सांगत नाही बर का, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच आहे। त्यानंतर एकजीव केलेली आंबाड्याची भाजी टाकली। आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि तयार आहे आपली आंबाड्याची भाजी। यासोबत खायला चुलीवर ज्वारीची भाकरी टाकली होती। आता ही आंबाड्याची भाजी आहे ना हे प्रत्येक जण खाऊ शकत नाही बर का, कारण याची चव आहे ना बऱ्यापैकी आंबट असते।